पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचा कार्यभार विनयकुमार चौबे यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी एमआयडीसी हद्दीमध्ये बेकायदेशीर अवैध दारू, जुगार, मटका, गांजा व अन्य अशा धंद्यांवर प्रभावी कारवाई करून सदर धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत आदेश दिले होते। त्यानुसार महाळुंगे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी महाळुंगे पोलीस चौकीचे तपास पथकातील अंमलदार यांना गोपनीय माहिती काढून कार्यवाही करण्याबाबत आदेश दिले होते। त्यानुसार दिनांक 15 जानेवारी 2023 रोजी पोलीस नाईक चाफळे यांना त्यांच्या बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम खालुमरे परिसरात गांजा विक्री करण्याकरता येणार आहे। त्यानुसार पथक तयार करून त्यांना पंच व योग्य साहित्यांसह सापळ्या कामी रवाना केले असता अंदाजे 5:30 वाजताच्या दरम्यान एक संशयित इसम त्या परिसरात आला असता सापळा पथकाने त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी करत असताना त्याचे नाव मुन्ना कार्तिक नाहक, राहणार चाकण, मूळ राहणार ओडिसा असे सांगितले। त्याच्याजवळील बॅग व गोणीची झडती घेतली असता त्यामध्ये एकूण 10 बॉक्स, त्यात प्रत्येकी 2.5 किलो गांजा असा 25 किलो गांजा अंदाजे 5 लाख रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड करत आहेत। सदरची कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज कुमार लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त विवेक पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे, पोलीस निरीक्षक गुन्हे किशोर पाटील, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। याच बातमीची क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी भानुदास हिवराळे यांनी। पाहुयात।